नमस्कार. दिघ्याची घरघर आपण ऐकतोय. ज्या पद्धतीनं दिघ्यातल्या जवळजवळ 20 ते 25 हजार नागरिकांवरती आता घर सोडण्याची पाळी आलेली आहे. अनधिकृत इमारतींचा हा प्रश्न गेले काही वर्ष आपासून समोर उभा होता आणि तरी सुद्धा या प्रश्नावरती नेहमीप्रमाणे राजकीय जे पक्ष असतील, राजकीय नेते असतील, या सगळ्यांनी मौन साधलं आणि त्यानंतर आज सामान्य नागरिकांवरती काय परिस्थिती आली ती आपण पाहतोय. जवळजवळ 194 इमारती, 125 इमारती या सगळ्या संदर्भामध्ये अनधिकृत असल्याचं आतापर्यंत दिसून येते. 94 इमारती ह्या आतापर्यंत अनधिकृत असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण आता चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. नवी मुंबईचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नेते विजय चौगुले आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, आमदार आणि प्रवक्त्या विद्या चव्हाण सुद्धा या संदर्भामध्ये या चर्चेमध्ये असणार आहेत. या दोघांची आपण चर्चा करणार आहोत आणि अर्थात या दिघ्याच्या प्रश्नाबद्दल नेमकं काय चाललंय ते जाणून घेणार आहोत. कारण आता कुठेतरी काही या इमारतींमधल्या रहिवाशांना दिलासा एकीकडे मिळालेला आहे, तर आज एका इमारतीतल्या रहिवाशांना आपलं घर, गेले अनेक वर्षाचं घर जे आहे ते सोडावं लागलेलं आहे. आणि अशा गंभीर परिस्थितीमध्ये हे सगळे नागरिक आहेत. पावसाळा आहे डोक्यावरती आणि अशा वेळेला या सगळ्यांना घर सोडण्याची पाळी आलेली आहे. या अशा एकूण या प्रसंगावरती नेमकं काय विचार करतायत राजकीय पक्ष तेही आपण तपासणार आहोत. विजय चौगुले, तुम्हाला खरं तर पहिला प्रश्न आहे की गेले काही वर्ष हा प्रश्न समोर होता. तुम्ही सुद्धा तिकडे प्रतिनिधित्व करता ऐरोलीमध्ये आणि अशा वेळेला या प्रश्नाकडे तुम्ही सगळ्या पक्षांनी दुर्लक्ष केलंय असं तुम्हाला वाटतंय का? नाही, कसं आहे की आम्ही दुर्लक्ष केलं असतं तर आज 9 महिन्याचं रिलीफ भेटलंच नसतं. ज्या परिस्थितीमध्ये हा प्रश्न उभा राहिला, ज्या परिस्थितीमध्ये त्या बिल्डिंगी उभ्या राहिल्यानंतर हा प्रश्न उभा राहिला आणि ज्यावेळेस अकस्मातपणे यांच्यावरती संकट यायला पाहिजे तसं पद्धतीने ते संकट आलं आणि आल्यानंतर आम्ही जनतेच्यासाठी आम्ही धावून गेलो, आम्ही कोर्टात गेलो. कोर्टामध्ये जाऊन या लोकांना कसं संरक्षण देता येईल, स्वतः पालकमंत्री असतील, मंदाताई असेल, खासदार राजन विचारे असतील, मी असेल, आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर मिटिंग घेऊन काय करायला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो, उद्योगमंत्र्यांना जाऊन भेटलो आणि मुख्यमंत्र्यांनी तर त्याच दिवशी फडणवीस साहेबांनी गगराणी साहेबांना फोन केला, ते CEO होते MIDCचे, आणि त्यांनी नंतर ह्या प्रक्रियेला सुरुवात केली. त्यांनी अटॉर्नी जनरलला फोन केला, आम्ही स्वतः जाऊन तिथं भेटलो आणि त्यानंतर आम्ही जेवढं काही यांच्यासाठी करायला पाहिजे तेवढं आम्ही करायचा प्रयत्न केला. आता 9 महिन्यापर्यंत, आता काल पण आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही गेलो, सरकार गेलं, ह्या सर्व गोष्टी आम्ही करतच राहिलो. ह्याला खरं पाहिलं तर हे बिल्डिंग उभ्या राहायलाच नव्हत्या पाहिजे, तर ह्या पद्धतीने त्याच्यावरती अंकुश तिथे नगरपालिकेचा असायला पाहिजे होतं, तिथं राज्यकर्त्यांचा असायला पाहिजे होतं. पण काय बोलतात, आता काही गोष्टी करण्यासाठी काही केल्या गेल्यात काही लोकांकडनं. आता त्या गोष्टी सर्व बाहेर येत आहेत आणि आम्हाला जे करायचं पाहिजे ते आम्ही आत्तापर्यंत त्यांच्यासाठी प्रयत्न करतो आणि पुढे सुद्धा आम्ही करत राहणार आहोत. एक जर परिस्थिती बघितली तर या सगळ्या परिस्थितीमध्ये गेले काही काळ आपण बघतोय की 3 नगरसेवक तिथले स्थानिक जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शी संबंधित आहेत आणि या नगरसेवकांकडे सगळा रोख होता. हा रोख असताना काही लोकांना अटक सुद्धा झाली होती आणि हे सगळं असताना कुठेतरी राजकीय पक्षांनी केवळ राजकारण केलंय. या एक प्रकारच्या वोट बँकेकडे, या एकूण प्रश्नाकडे वोट बँक म्हणून बघितलंय असं तुम्हाला जर विचारलं तर ते गैर ठरणार नाही असं वाटत नाहीये का? मंदारजी, हे बघा, मी त्या ठिकाणी, मी बाजूच्याच वॉर्डमध्ये मी तिथं नगरसेवक आहे आणि ह्याच्या आत्ता नगरसेवक आहे, त्याच्या अगोदर सुद्धा तेच नगरसेवक होते. मग ते लोक बिल्डिंग तिथं उभ्या राहत होत्या. लोक बिल्डिंग उभ्या राहत असताना जर आम्हाला काही करायचं असतं तर त्याच वेळेस आम्ही काय केलं असतं. काही लोक बोलतात की आम्ही विरोधामध्ये राहून आम्ही लोकांनी या गोष्टी घडवल्या. जर आम्हाला काय घडवायचं असतं तर गेल्या 6 वर्षापासून या बिल्डिंगी उभ्या राहतात आणि तेच तिथं नगरसेवक होते. आम्हाला माहिती आहे की ते आमच्या विरोधी पक्षातलेच होते नगरसेवक, म्हणून का आम्ही का त्यांच्या मागच्या एवढ्या कालखंडामध्ये आम्ही कधी त्याच्या बाबतीत त्याच्या मागे लागलो का आणि कधी काय आम्ही केलं का? तसं जर असतं तर हे फार चुकीचं आहे की आमच्या विरोधात आहे म्हणून आम्ही त्यांना टार्गेट करतोय. तसं टार्गेट केलं असतं तर ते अगोदर नगरसेवक 10 वर्षापासून तिथं तेच नगरसेवक आहेत आणि मी शिवसेनेमध्ये नगरसेवक आहेत, ते तिकडे राष्ट्रवादीत नगरसेवक आहेत. मग आम्ही त्याच्या अगोदरच आम्ही त्यांच्यावरती कंप्लेंट केली असती, तक्रार केल्या असते, काही गोष्टी केल्या असत्या, पण ते आमच्या ह्याच्यामध्ये बसत नाही आहे. ते
आणि आम्हाला त्या गोष्टी कुठल्या गोरगरिबांच्या पोटावरती पाय देणं हे आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं नाही किंवा आमच्या पक्षाने आम्हाला सांगितलं नाही की लोकांना रस्त्यावरती आणा म्हणून. पण मग आता इथून पुढे काय? कारण ह्या सगळ्या नागरिकांची फरफट आपण बघतोय, त्या व्हिज्युअलमध्ये प्रत्यक्ष आया बहिणी ज्या आहेत त्या सगळ्या रडताना आपण बघतोय, आणि ही परिस्थिती एखाद्या कुटुंबावरती येणं म्हणजे अक्षरशः अंगावर शहारा आणणारी सगळी गोष्ट आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती सगळ्यांना घरं सोडावी लागतात. सामान्य नागरिकाला हे माहीत नसतं की कुठलं घर कशा प्रकारे अधिकृत आहे किंवा नाही. अनेकदा बँका सुद्धा त्यांना त्या अर्थाने कर्ज दिलेलं असतात. इकडे सुद्धा अनेक नागरिकांना बँकांनी कर्ज दिलेली आहेत, आणि असं असताना सुद्धा या इमारती अनधिकृत ठरतात. हे सगळं जे गौडबंगाल आहे सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडे आहे. आणि असं असताना मग राजकीय नेते म्हणून तुम्ही या सगळ्याकडे हे टाळता येईल अशा पद्धतीनं का बघत नाही आहात? नाही, आम्ही टाळता येईल ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, मंदाताई आहेत, खासदार राजन विचार आहेत, नाटा असतील, मी असेल. आम्ही लोक ज्या वेळेस ही लोक सर्व आम्ही लोकांना ज्या दिवशी पहिली बिल्डिंग पडली त्याच्यानंतर आम्ही सर्व लोकांना बोलवून घेतल्यानंतर आम्ही स्वतः तिथे शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, जे काय कोर्टात खर्च होईल ते आम्ही पाहून घेऊ. आणि आजपर्यंत आम्हीच कोर्टात खर्च करत आलो. त्याच्यानंतर मी सांगितलं तसं मुख्यमंत्र्यांना भेटलो, तर सर्वांना भेटलो. आता सुद्धा आज दुपारी मी आणि पालकमंत्री साहेब आम्ही स्वतः मी पालकमंत्र्यांना भेटलो. मंदाताईशी माझं फोनवरती बोलणं झालं. पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आता आपल्याला 21 जुलैपर्यंत वेळ मिळालेली आहे. सीएमशी सांगून सीएमना भेटून डिग्यासाठी काहीतरी वेगळं, म्हणजे आता हे जे प्रपोजल आलंय हे प्रपोजल पूर्ण महाराष्ट्राच्या साठी आलंय असं कोर्टाचं म्हणणं होतं. म्हणून डिग्यासाठी वेगळं काहीतरी करता येईल का, त्याच्यासाठी स्वतः उद्या पालकमंत्री साहेब आहेत, मी स्वतः उद्या मंत्रालयामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. आणि लवकरात लवकर तसं काहीतरी अमेंडमेंट करता येईल का डिग्यासाठी वेगळं MIDCच्या माध्यमातून. कारण इथे कसं आहे की इकडे 3 प्राधिकरण काम करत आहे. एक प्राधिकरण आहे MIDC, दुसरं प्राधिकरण आहे सिडको, तिसरं प्राधिकरण आहे नवी मुंबई महानगरपालिका, आणि चौथं डिग्यामध्ये थोडाफार जागा ही कलेक्टरची सुद्धा आहे. त्याच्यामुळे ह्या सर्वांना विश्वासात घेऊन काही गोष्टी कशा करता येतील हा विषय, डिग्याचा विषय हा खरोखरच आमच्यासारख्या, मी तर बोलतो तर दुश्मनावरती पण तशी वेळ येऊ नये अशी परिस्थिती त्यांच्यावरती आलेली. कारण त्यांना फसवेगिरी केलेली, त्यांना अक्षरशः लोकांना फसवलं गेलेलं आहे. कोण फसवायच्या मागे आहेत ते काय उघड होईलच. पण आमची हीच कल्पना आहे की लोक ही मराठी लोक आहेत आणि ही लोक रस्त्यावर यायला नाही पाहिजे. म्हणून दुपारी पालकमंत्र्यांनी आमची चर्चा, शिंदे साहेबांची माझी चर्चा झाली. त्याच्यामध्ये आम्ही असं शिंदे साहेब बोलले की मुख्यमंत्र्यांशी बोलून एक वेगळं अमेंडमेंट या डिग्यासाठी काय करता येईल का, तशा पद्धतीने ते प्रयत्न करणार आहेत. आणि मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं सुद्धा झालंय असं मला वाटतं. एक जो प्रश्न आहे की खरं तर जी मांडणी करायला पाहिजे होती या सगळ्या प्रश्नाची, ती मांडणी व्यवस्थित आतापर्यंत झालेली दिसत नाही. त्यामुळे कदाचित कोर्टाला सुद्धा समोर आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याप्रमाणे निर्णय घ्यावा लागलेला असणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आतापर्यंत उल्हासनगरला अनेक या इमारतींच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला गेलेला आहे, आधीच्या सरकारने घेतला गेलेला आहे. वनजमिनींवरती, खासगी वनजमिनींवरती असलेले जे प्रकल्प आहेत मुंबईमधले त्यांच्या संदर्भामध्ये अधिकृत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कॅम्पाकोलाच्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे. हे सगळं असताना आता या सगळ्या प्रकल्पाबाबत किंवा केवळ दिघ्याच्या पुरता ज्याला आपण म्हणूया की प्रकरण, एक एक प्रकरण बघून केस बाय केस बेसिसवरती या सगळ्या प्रकरणाचा विचार करता येण्यासारखी परिस्थिती आहे का? त्यातनं काही मार्ग निघण्यासारखी काही आशादायक अशी परिस्थिती तुम्हाला दिसते का? नाही, बघा, मी सिडकोमध्ये 9 वर्ष डायरेक्टर होतो. मला सिडकोमध्ये काम करत असताना काही गोष्टी अशा नव्या मुंबईमध्ये अशा काही गोष्टी घडल्या का त्या ठिकाणी रस्त्यावरती जे काही बाधित लोक आली त्यांना कुठंतरी रिसेपल करायचं, त्यांचं दुसरीकडे त्यांचं पुनर्वसन करायचं दृष्टिकोनातून काही गोष्टी केल्या गेल्या. आणि जर सरकारने जर ह्या MIDCच्या माध्यमातून जर दिघ्याच्या बाबतीत ठरवलं, म्हणजे ते शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री ते बोलतीलच, पण ह्याच्यामधनं आशेचा किरण आहे, आशातला नाही आहे का काय याच्यामध्ये नाही आहे. पण काय सर्व गोष्टी होऊ शकतील. आणि त्याच्यासाठी फक्त आता ते कोर्टापुढे अमेंडमेंट, कोर्टापुढे जे काय प्रस्ताव गेला आणि त्याच्यावर कोर्टाने
सांगितलं की असं होणं शक्य नाही, दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने आणा. आता त्याला आता थोडी वेळ मिळालेली आहे. आता पालकमंत्री साहेब स्वतः सीएम साहेबांशी बोलणार आहेत, मंदाताई बोलणार आहेत, खासदार बोलणार आहेत. ही लोक बसून आता त्याच्यावरती डिस्कस करतील आणि आशेचं किरण आहे. कुठे कधी काय असं आशा ही संपलेली नसते आणि त्याच्यासाठी मी तर बोलतो की ह्याच्यासाठी सर्व लोकांनी पक्ष वगैरे बाजूला ठेवून, राजकारण बाजूला ठेवून दिघावासियांसाठी आपण सुद्धा त्याच्यातलेच एक आपण त्याच्यामधलाच एक संकटात सापडलेला आपण व्यक्ती आहोत. अशा पद्धतीने जर त्यांच्या पाठीशी उभं राहिलं तर सर्व गोष्टी चांगल्या होतील. फक्त याच्यातून राजकारणाला कुठेतरी विराम मिळाला पाहिजे असं मला वाटतं. नाही, नक्की तुम्ही म्हणताय राजकारणाला विराम मिळाला पाहिजे. या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा आतापर्यंत नवी मुंबईवरती इतके वर्ष ज्यांनी एक प्रकारे राज्य केलंय, आपल्या सगळ्या पदांवरती तिथल्या ज्यांनी ती पदं भूषवलेली आहेत ते गणेश नाईक आणि त्यांचे कुटुंबीय नेमकं या संदर्भात अजूनपर्यंत मौन का बाळगून आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. एका छोट्याशा ब्रेकनंतर ही आपण चर्चा जी आहे ती सुरू ठेवूया. दिघ्यामध्ये काय घडतंय हे आपण पाहतोय आणि दिघ्याची ही परिस्थिती खरं तर कुणावरही ओढवू नये अशी एकूण ही परिस्थिती आपल्या समोर येताना दिसते. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला एक जाणवतोय की कुठेतरी बिल्डर, राजकारणी आणि अधिकारी जे आहेत त्यांच्या संगनमतानी या इमारती एक नाही, दोन नाही तर 7-7 मजली इमारती तिथे बांधल्या गेल्या. या संपूर्ण इमारती या MIDC नाही तर सिडकोच्या जमिनीवरती होत्या. MIDCच्या जमिनीवरती जवळजवळ त्यातल्या 90च्या आसपास इमारती असल्याचं सांगण्यात येतंय. आणि या सगळ्या इमारतींच्या पैकी आपण बघतोय की जे नागरिक राहत आहेत ते भयभीत आहेत आणि या नागरिकांना त्या काळामध्ये ज्या वेळेला इथे इमारतींमध्ये यावं लागलं किंवा त्यांनी या इमारतींमध्ये त्यांची जी घरं आहेत ती विकत घेतली असतील तेव्हा नेमकं काय घडलं असावं. आणि ह्या सगळ्या इमारती बांधत असताना त्या इमारती बांधणारे, बांधकाम करणारे जे ठेकेदार असतील, त्या व्यतिरिक्त तिथले जे जबाबदार असे अधिकारी असतील त्यांच्यावरती सरकार काही कारवाई करणार आहे किंवा नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विजय चौगुले, तुम्हाला असं वाटतंय का की या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी जे दोषी आहेत त्यांच्यावरती कडक निर्बंध घालण्यात येतील, कडक कारवाई करण्यात येईल? मंदारजी, बाजूला माझा वॉर्ड आहे. पहिला मी जुना वॉर्ड, अगोदर माझा 1 नंबर 2 नंबर वॉर्ड, त्या भागामध्ये मी नगरसेवक होतो. नंतर मी आता चिंचपाड्यामध्ये नगरसेवक आहे. तो पण झोपडपट्टी भाग आहे. मला जर मनात आलं असतं आम्ही सुद्धा तिथे बिल्डिंग बांधल्या असत्या. आता त्या ठिकाणीच बिल्डिंग का बांधल्या गेल्या ह्याचा पण तर कोणीतरी अभ्यास करायला पाहिजे. कोणी बांधल्या, कोणाच्या परवानगीने बांधल्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्या ठिकाणी 7-12 उतारा काढला गेलाय, CC काढली गेली, OC घेतलीये, बँकेचं कर्ज त्यांना दिलं गेलंय. म्हणजे ह्याच्या मागे कोणीतरी बोलवता धनी असल्याशिवाय कोणी डेअरिंग करणार नाही. जो तो उठतो विजय चौगुलेकडे बोट दाखवतो. मी बोललो ना तर मी पण झोपडपट्टीचं नेतृत्व करतोय. माझ्या ठिकाणी मी पण मग तिथं काय, इथं तर ही जागा कमी आहे, माझ्याकडे झोपडपट्टीमध्ये तर जागा याच्यापेक्षा मोठी आहे. मग तिथं तर मी 400-500 बिल्डिंग बांधू शकलो असतो. पण आम्हाला कोणाला तरी गोरगरिबांना आम्हाला रस्त्यावर आणण्याची आम्हाला माहिती आहे की ह्याच्या अशा गोष्टीमुळे मनुष्य कधी ना आज ना उद्या ना परवा तो रस्त्यावर येईल. पण या ठिकाणी तुम्हाला माहिती नसेल, दिघा वॉर्ड ऑफिस आहे, त्या वॉर्ड ऑफिसला लागून बिल्डिंग उभ्या आहेत. म्हणजे मला तुम्ही सांगा त्या वॉर्ड ऑफिसची लोक का तिथे नगरपालिकेचे लोक डोळेझाक करून होती का? मग त्याला जबाबदार कोण आहे? या अधिकाऱ्यांना कोण दाबत होता? काल परवा मी कुठेतरी आमच्या लोकल ब्ल्यू टीथवरती आमच्या इथल्या सन्माननीय आमदारांचं तिथे हे ऐकलं त्यांनी. त्या ब्ल्यू टीथवरती त्यांनी सांगितलं होतं, बोलत होते की शिंदे साहेबांच्या तिकडे घराजवळ गेलं, ते बोलत होते की इथल्या MIDCच्या प्राधिकरणाच्या लोकांवरती कारवाई करायला पाहिजे. MIDCचे प्राधिकरण प्लॅनिंग ऑथॉरिटी कोणाकडे आहे? प्लॅनिंग ऑथॉरिटी नवी मुंबई महानगरपालिकेकडे आहे. जर एखादं घर बनतंय तर त्या ठिकाणी ते घर बनत असताना ते चेक करण्याची जबाबदारी कोणाची आहे? महानगरपालिकेची आहे. ते सोडून द्या मंदारजी, तिथे माइंड स्पेस मधून IT कॉरिडॉर आहे आणि ते माझ्या वॉर्डला लागूनच आहे. त्या ठिकाणी का तर रेल्वे स्टेशन क्रॉस करून लोक जात होते, तिथे अपघात घडत होते. म्हणून मी तिथे एक स्पीड ब्रेकर टाकायला लावला. तर स्पीड ब्रेकर टाकल्यानंतर आमचे सन्माननीय त्यावेळचे पालकमंत्री
ते रेस्ट हाऊसला जाताना त्या रस्त्याने जात होते, तर त्यांना तो स्पीड ब्रेकर लागला. तर त्यांनी लोकांना विचारलं की आमच्या डेप्युटी इंजिनियरला विचारलं की स्पीड ब्रेकर कोणी टाकला, तर त्यांनी सांगितलं असं असं चौगुले साहेबांनी मागणी केली होती, स्पीड ब्रेकर टाकला. बोलते आत्ताच्या आत्ता मी तिकडनं ठाण्याहून रिटर्न येईपर्यंत तो स्पीड ब्रेकर काढून टाका. तो विषय सोडून द्या. त्याच्या पुढे गेल्यानंतर एमएससीबी लागते. ते एमएससीबीच्या समोर, गेटच्या समोर, दुसऱ्या गेट समोर, तिथं रेल्वे ट्रॅक आहे, त्या गेटच्या समोर एक बिल्डिंग उभी राहत होती. ते मी नाव सांगायला पण मी घाबरणार नाही. ते दशरथ पाटील आमचे खारीगावचे आमचे नेते आहेत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते. त्यांच्या कोणीतरी जवळचा कोणीतरी माणसाने त्या बिल्डिंगी बांधल्या होत्या. तर त्याच्यावरती आमदार वगैरे यांचा अपेक्षा घेऊन ह्या बिल्डिंगी पडल्याच पाहिजे, त्या पद्धतीने त्या ठिकाणच्या बिल्डिंगी पाडल्या गेल्या. तो इतिहास आहे. मग तुम्ही त्यावेळेस तुम्ही ह्या बिल्डिंगी पाडल्या, मग दुसऱ्या बिल्डिंगी तुमच्या नजरेसमोर दिसत नव्हत्या. तुमचा जो रोख आहे, तुमचा विजय चौगुले, तुमचा जो रोख आहे तो रोख पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत गणेश नाईक आणि तुमचे राजकीय प्रतिस्पर्धी त्यांच्यावरती आहे. आणि त्यांचं सुद्धा मौन या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर चिंताजनक आहे. अशासाठी की गणेश नाईकांचं किती नाही म्हटलं तरी इतके वर्षाचं या संपूर्ण नवी मुंबईकडे लक्ष होतं, एक नेतृत्व त्यांनी तिकडे दिलेलं होतं. त्यांच्या कुटुंबियांमध्ये अनेक, म्हणजे संदीप नाईक असतील आमदार, स्वतः संजीव नाईक खासदार, माजी खासदार असतील, या सगळ्यांनी किंवा त्यांचे पुतणे, या सगळ्यांनी तिथे कुठल्या ना कुठल्या पदावरती काम केलेलं आहे. असं असताना त्यांची आता त्यांचं जे मौन आहे त्या मौनाचा अर्थ आपण काय घ्यायचा? नाही, त्यांचं मौनाचा अर्थ घेण्यापेक्षा गणेश नाईक साहेबांचा विषय तुम्ही बाजूला ठेवा, त्या आमदारांना विचारा. मी पण गणेश नाईकांबरोबर काम केलेला मनुष्य आहे. मला माहित आहे हे आमदार, आताचे जे आमदार आहेत ते सैराट सारखे सुसाट पळत आहेत. त्यांना विचारा या गोष्टी का या घडल्यात. ज्या ज्या वेळेस तिथं जाऊन आमदार तुमच्या दारी, आमदार तुमच्या घरी, आमदार तुमच्या पदरी, ह्या सर्व गोष्टी घडत होत्या, तर त्यावेळेस त्यांना बिल्डिंग दिसत नव्हत्या का? मी तुम्हाला आता साधं उदाहरण देतोय. त्या ठिकाणी डिग्याला 10 ते 15 वर्ष रोड ट्रॅफिक जाम होता, तर रोड एक्सटेन्शन होत नव्हता. आमचे सन्माननीय आताचे आलेले आयुक्त तुकाराम मुंडे फक्त एक व्हिजिटला गेले तिथे, एका व्हिजिटला गेले. हे पांडुरंगच्या समोरची गोष्ट सांगतो तुम्हाला, पांडुरंग बिल्डिंग आहे त्याच्या समोरची गोष्ट सांगतो. एका व्हिजिटला गेले, त्यांनी विचारलं हे कशाला थांबले. ते नाही, यांचं पुनर्वासन करायचंय. त्या गाळे कोणाचे होते? त्या तिथल्या स्थानिकच नाही, त्यांचे गाळे होते. त्यांनी एका दिवसात सांगितलं मला 7 दिवसाच्या आतमध्ये हा रस्ता ओपन पाहिजे. गाळे बिळे तोडून ती त्या ठिकाणी रस्ता करण्यात आला. मला तुम्ही सांगा, जर प्रशासन जर व्यवस्थित असेल, प्रशासनात काम करणारे लोक, महापौर यांचा होता, सर्व ही लोक होती सर, मग यांना या गोष्टी करता का नाही आल्या? आणि आज त्याचं भोग कोणाला भोगायला लागतंय? या लोकांना, सर्वसामान्य जनतेला भोगायला लागतंय. म्हणून आमचं म्हणणं, आम्ही आता राजकारणात घुसायला मागत नाही, आम्हाला राजकारण करायचं पण नाहीये. पण आमचं म्हणणं आहे की आता तरी तुम्ही पुढे या ना. तुम्ही का कुठेतरी जाऊन बसलात? तुम्ही पुढे येऊन बोला की आम्ही हे करू, आम्ही हे करू, आम्ही इकडची जागा हे करू, नाही तर मागणी करू. एमआयडीसीतले एक मिनिट विजय चौगुले, आपल्याकडे आता थोडं उशिरा का विना विद्या चव्हाण आलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस. नाही, तुमच्याकडे येतो विद्याताई, कारण तुमचीच वाट बघतोय आम्ही. या कार्यक्रमामध्ये तुम्ही असणार होतात पहिल्यापासून. तुम्हाला एक थेट प्रश्न हाच विचारायचा. बसले इथे अर्धा तास बसले. हा, मग तो तांत्रिक दोष असेल, त्याच्यामुळे कदाचित तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकला नसणार आहात. याच्यामध्ये एक थेट प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, गणेश नाईक आहेत तिकडे, आणि त्या सगळ्यांचं आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये काय म्हणणं आहे तेही आम्हाला समजून घ्यायचं आहे. नाही मंदारजी, मला या ठिकाणी चौगुल्यांची बडबड मी खूप ऐकली. आता मला 5 मिनिटं सलग बोलू द्या. बोला तुम्ही बोला आधी पहिल्यांदा. असतील आमदार संदीप नाईक असतील, कोणीही गप्प बसलेलं नाहीये. नाही, मला हेच म्हणायचंय की हे सगळं चौगुले, मला वाटते ही बाई कुठून आली, काय आली, तर ही बाई जो म्हणतो ना, त्या चौगुलेला म्हणावं IBN वरती जेव्हा गरीब बायका रडत होत्या की आम्हाला खाली करतायत घर, तेव्हाच मी तिथे आले. त्यामुळे इथे राजकारण करू नका. हा जो राजीव मिश्रा कोण आहे तो चौगुलेला प्रश्न विचारा. चौगुलेने हे घाणेरडं राजकारण चौगुलेने सुरू केलेलं आहे. चौगुल्यांनी या ठिकाणी काय नाही करायचं. अहो तुम्ही गप्प बसा, आता बोलू नका. नाही, विद्याताई आपण शांतपणे चर्चा करूया ना. विद्याताई देऊन बोलू नका, दम देऊन बोलू. एक मिनिट विजय चौगुले एक मिनिट तुम्ही थांबा. विजय चौगुले एक मिनिट तुम्ही थांबा. नाही, एक मिनिट विद्याताई, तुम्ही हळू बोला. त्याचं कारण असं आहे की हा सगळा प्रश्न आता टिपेला पोहोचलाय, सगळेजण बघतायत काय परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपण राजकीय मोठे नेते आहात सगळेजण, तुम्ही सार्वजनिक आयुष्यातील लोक आहात, त्यामुळे तुम्हाला जे बोलायचं ते संयतपणे तुम्ही बोलू शकता.
अहो सत्य परिस्थिती मला 2 मिनिटात सांगू तरी द्या ना. बोला ना ते शांत बसतील तोपर्यंत. चौगुले राष्ट्रवादीमध्ये होते, त्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांना तिकीट मिळालं नाही आमदारकीचं, ते शिवसेनेमध्ये गेले, ते आमदारकी लढवत होते, त्यांच्या मतपेट्यांमध्ये ते लीडवरती होते. त्यानंतर जेव्हा दिघ्याची मतमोजणी सुरू झाली आणि चौगुले मागे पडले आणि आमदार संदीप नाईक निवडून आले, त्याच्यानंतर त्यांनी तिथे जाहीर सांगितलं की मी आता या दिघावासींना बघून घेतो. आणि हे जे एकनाथ शिंदे आहेत यांनी सुद्धा या गवते आणि नगरसेवकांना धमक्या दिल्या की तुम्ही एकतर शिवसेनेमध्ये या नाहीतर आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. आणि ह्या दोघांच्या भांडणामध्ये म्हणजे हे राष्ट्रवादी यांच्याशी भांडायला गेले नाही, कोणी जिंकलं तर त्या जिंकणाऱ्याचा दोष नसतो, जो हरला त्याचा जर दोष असेल तर त्याने एक मिनिट मी तुम्हाला थांबवतो. एके ठिकाणी शिवसेना उत्तर भारतीय एकच मिनिट तुम्हाला प्रश्न पुन्हा आपण मूलभूत प्रश्नाकडे येऊया. मूलभूत प्रश्न शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल याच्याशी आता काही देणं घेणं नाही, कारण त्यातली जी माणसं आहेत त्यांनी कुठे ना कुठे कधी ना कधी कोणाला तरी तुम्हाला मतं दिलेली आहेत एव्हाना. त्याच्या पलीकडे जाऊन या माणसांच्या आता कुठेतरी त्यांचं पुनर्वसन व्हावं, त्यांच्यासाठी काहीतरी एक प्रकारचं उत्तर मिळावं. त्या उत्तराकडे आपण जाऊयात की नको, कारण ते उत्तर नेमकं काय असेल असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे, राजकारण त्याच्यावरती झालंय आता, हे सगळ्यांनाच माहिती आहे. नाही, मला मंदार तेच सांगायचंय की यांचं पुनर्वसन करायचा प्रश्नच येत नाही. हे लोक जे आहेत हे इथले स्थानिक आदिवासी आणि कोळी समाजाचे लोक आहेत. गेले 5 पिढ्यांपासून ते इथे राहत आहेत. इथल्या स्थानिक सरपंचाने यांचं गावठण करून घ्यावं म्हणून अनेक वेळा सरकारला सांगितलेलं आहे. हे जर गावठण झालं असतं तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. पण हा राजीव मिश्राला कोर्टात पिटिशन, आणि कोर्टाने जी पॉलिसी केली, कोर्टाने या लोकांसाठी पॉलिसी केली, ती पॉलिसी गपचूप राजीव मिश्राने ऍक्सेप्ट करू दिली नाही. त्याने खोडसाळपणा केला. कोर्टात वारंवार सांगितलं की कायद्याचं उल्लंघन होते, अशी पॉलिसी नको. 2 वेळा पॉलिसी कोर्टाने का रिजेक्ट केली? कोण आहे? एकीकडे शिवसेना मराठी माणसांना सांगते आणि या मराठी माणसाला उद्ध्वस्त करायचं काम कोणी केलंय? शिवसेनेने केलेलं आहे. तुमचं असं म्हणणं आहे की शिवसेनेने ते केलेलं आहे. आपण तुर्तास त्या गोष्टीकडे, राजू मिश्रा कोण आहेत, पण राजू मिश्रा या व्यक्तीचं कोर्ट ऐकणार आहे का? हा पण मूलभूत प्रश्न आहे ना. राजू मिश्रा सांगतात ते कोर्ट ऐकतंय, अशी परिस्थिती आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मंदार आणखीन एक महत्वाची गोष्ट, डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये खालच्या हाऊसमध्ये संदीप नाईक यांनी लक्षवेधी, वरच्या हाऊसमध्ये मी लक्षवेधी लावली होती. खालच्या हाऊसमध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर आणि आमदार तृप्ती सावंत यांनी दिघ्याचं बांधकाम सरकार का कारवाई करत नाही म्हणून प्रश्न, रेकॉर्डिंग काढून तुम्ही प्रोसिडिंग काढून बघितलं तर त्याच्यात तुम्हाला मिळेल. मी खोटं सांगते तर. आता चौगुल्यांना आता कळलेलं आहे की आपल्याला, त्यांना असं वाटलं आपलं ह्या डाव कोणाला उघड होणार नाही, पण तो डाव उघड झालाय. दिघ्यातल्या प्रत्येक माणसाला आता कळलेलं आहे वाईट बोलायचं. मुंबईमध्ये अरे खुनाच्या आरोपावरती हा माणूस जातो कोर्टामध्ये, याने लोकांसाठी काही केलेलं नाहीये आणि उगाच दादागिरी करायचं. गरीब आपण सगळ्यांनी तोल सांभाळूया. एक मिनिट विजय चौगुले, एक मिनिट चांगल्या पद्धतीने बोला तुम्ही. विजय चौगुले एक मिनिट. विजय चौगुले, कुठल्या गोष्टीसाठी बसले त्या गोष्टी आपण विषयावरती बोलूया. तुम्ही काय करा, तुम्ही देतो ना नोटीसच पाठवून तुम्हाला समजेल. विद्या चव्हाण इथं निवडणूक लढवा या, निवडणूक लढवा या. नाही, एक मिनिट. विजय चौगुले, विद्या चव्हाण, तुमच्या दोघांच्या वैयक्तिक भांडणामध्ये रस नाहीये आम्हाला कोणाला. तुमच्या दोघांच्या वैयक्तिक भांडणामध्ये आम्हाला रस नाहीये. मूळ मुद्दा मला का बोलवलं? मी त्यांना बोललो ना, त्यांनी जर असं वैयक्तिक माझ्या याच्यावर गेलं तर मी काय सोडू का त्यांना? नाही, विद्याताई तुम्ही एक मिनिट. विद्याताई याच्यावर का बोलायला लावता त्यांना? बोला मंदारजी तुम्ही. नाही, एक मिनिट. विजय चौगुले एक मिनिट थांबा. विद्याताई, पर्सनल तुमचे जे आहेत वैयक्तिक आरोप प्रत्यारोप ते बाजूला ठेवूया, कारण त्याच्यावरती सुद्धा वेगळ्या पद्धतीने कोर्टात आतापर्यंत अनेक गोष्टी झालेल्या आहेत. आपण आरोप केलेले नाही, गुन्हेगार वगैरे हे सगळे आरोप आहेत ना, ते त्या पातळीवरती त्या वेळेला त्याची उत्तरं समोर आलेली आहेत. विजय चौगुले सुद्धा आता विरोधी पक्षनेते आहेत तिथे नवी मुंबईमध्ये. अशा वेळेला आपण विषयावरती येऊया ना. विषय असा आहे की तुम्ही, ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे कोणी मिश्रा आहेत ते शिवसेनेच्या बाजूनी, तुमचं असं म्हणणं आहे. विजय चौगुले, ते मिश्रा जे कोणी आहेत ते शिवसेनेच्या बाजूनी बाजू मांडतात आणि शिवसेनेच्या ते मिश्रा हा गेले 2 वर्ष काँग्रेसचा प्रवक्ता आहे.
काँग्रेसचा प्रवक्ता आहे आणि तिथं काँग्रेस आणि त्यांची युती आहे. खोटं बोलतायत, तो खोटं माझ्याकडे बोलतायत. 5-6 खोटं वर्षापूर्वी बोलतायत. हा विचार माहिती घ्या तो काँग्रेसचा प्रवक्ता आहे. 2 वर्षापासून इथं तो काँग्रेसचा प्रवक्ता आहे. आता त्यांनी 2-4 महिन्यापूर्वी राजीनामा दिला असेल. कार्यक्रमामध्ये तुम्ही स्वतः कबूल केलं की हा राजू मिश्रा माझा मी मिश्रा माझ्याकडे 5-6 वर्षापूर्वी चॅनलमध्ये कामाला होता. तसा तो तुमच्या नाईक कंपनीच्याकडे पण जवळचा होता चॅनलमध्ये NMTV ला असताना. तुम्ही काय बोलता तुम्ही? मिश्रा तो पत्रकार आहे. उद्या का पत्रकाराला का आम्ही सांगतो का हे करा आणि ते करा आणि तुमच्यामध्ये असेल तर ते सिद्ध करून दाखवा ना. दाखवा सिद्ध करून. आणि आम्ही सिद्ध करून दाखवायला आम्ही तयार आहे. तुम्ही फक्त याच्यावरती बोलावं. विजय चौगुले एक मिनिट तुमच्या पुन्हा एकदा या सगळ्या एकमेकांच्या तुमची जी काही आर्ग्युमेंट्स आहेत त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा परत एक शेवटचा तुम्हाला विचारतो विद्याताई. या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही राजकारण आज आहे, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळं राजकारण बघतायत, सगळी तिथली जनता सुद्धा माहिती आहे, त्यांना सुद्धा अधिक माहिती आहे. पण हे सगळं असताना येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काहीतरी या संपूर्ण प्रकरणावरती मुख्यमंत्र्यांकडे तुमचे वरिष्ठ नेते जातील का, गणेश नाईक जातील का, किंवा कोणी या संदर्भामध्ये मोठ्या पातळीवरती काही आता येणाऱ्या काळामध्ये काही उत्तर काढण्याकडे जाणार आहात का? कारण हे सगळं झालेलं आहे धडधडीतपणे, अत्यंत सुनियोजितपणे हे सगळं झालेलं दिसतंय. आणि हे होताना याच्यामध्ये काही राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 नगरसेवक सुद्धा त्याच्यामध्ये याच भागामध्ये ज्यांनी बिल्डिंग बांधलेल्या ते सुद्धा आहेत. हे सगळं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कुणाची किती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे ते सगळ्यांना माहिती आहे. असं असताना आता सामान्य नागरिकांबद्दल आपण बोलणार आहोत किंवा नाही? आम्हाला सामान्य मंदारजी मला आपल्याला सांगायचंय, आमच्या शरद पवार मोठे नेते शरद पवारांपासून गणेश नाईकांपासून आमदार संदीप पाटलांपासून सगळे जण आणि मी स्वतः 100 वेळा इथल्या लोकांसाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलेले. मुख्यमंत्र्यांना सुद्धा हा प्रश्न सोडवायचा असताना शिवसेना इथे या ठिकाणी प्रेशर आणते त्यांच्यावर की दिघाच्या बाबतीत आमच्या मतदाराच्या संघाच्या बाबतीत तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. असंच हे सगळं असं कोण म्हणेल? कारण जिथे तिथे जर का 20 ते 25,000 माणसं अतिशय चांगल्या प्रकारे काम करतायत आणि नाही 20 ते 25,000 माणसं ज्यावेळेला विद्यार्थी कोणामुळे बेघर होत आहेत ते नाही कोणामुळे ज्यांनी त्यांना खोटी घरं विकली त्यांच्यामुळे बेघर होत नाहीयेत का? ज्यांनी त्यांना खोटी घरं विकली मागा स्पेशल अधिवेशनामध्ये तुम्ही इन्क्वायरी मागा. मंदारजी तुम्ही प्रश्न समजून घेतलेला नाहीये. तुम्ही प्रश्न का समजून घेतला नाही? ही अनधिकृत बांधकामं आहेत त्या ठिकाणी गवत्यांच्या. हा बोला. ही अनधिकृत बांधकामं नाहीये. ग्रामपंचायतीने अनेक जणांना 1+4च्या परमिशन दिलेले आहेत. त्या परमिशनचे कागद आहेत. तुम्ही मला एकदा बोलवा, तुम्ही हे प्रश्न समजून घ्या आधी सगळं. आणि चौगुले जिथे चिंचपाड्यामध्ये तिथे अनधिकृत बांधकाम नाहीये का? नाही सगळीकडे अनधिकृत बांधकाम आहेत. तुम्ही राजकारणच अनधिकृत बांधकामांवरती करताय सगळेजण. जगदीश गवते जो यांचा तुम्ही राजकारणच अनधिकृत बांधकामांवरती करताय सगळेजण. अनधिकृत बांधकामं आहेत आणि वेगवेगळे कायद्याचे पण घोळ आहेत आपल्याकडे. त्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे. त्याचा राजकारणाने गैरफायदा घेतलेला आहे सामान्य माणसासाठी. त्यामुळे एक लक्षात घ्या, याच्यामध्ये अभ्यास कोणाचा आहे, एक मिनिट विद्याताई, याच्यामध्ये अभ्यास कोणाचा आहे किंवा नाही हा मुद्दा नाहीये. आता आपल्याला सगळ्यांना याच्यामध्ये एक लक्षात घ्यायला लागेल की 25,000 माणसं नाडली गेलेली आहेत आणि कुठल्या ना कुठल्या कायद्याच्या एकूण भोंगळपणामुळे ही सगळी माणसं तिथे फसगत झालेली आहेत, अडकलेली माणसं आहेत ती सगळी. त्या माणसांकडे बघताना आपल्याला कुठल्या पद्धतीने बघितलं पाहिजे? काल पण मंदारजी आम्हीच लोकांना हर्षद बडबडे ऍडव्होकेटला आम्हीच पाठवलं तिथं पांडुरंगचे हे करायलासाठी सुप्रीम कोर्टामध्ये. त्या पांडुरंगच्या लोकांना विचारून घ्या कोणी पाठवलं. या सर्व गोष्टी आम्हाला का राजकारण करायचं असं तर आम्ही गपचूप बसलो असतो. आम्ही लोकांसाठी काल पाठवलं. नाही विजय चौगुले तुम्ही सत्तेमध्ये आहात. या सत्तेमध्ये असताना तुम्ही इतके दिवस या सगळ्या गोष्टींची का वाट बघत बसलाय? गेले काही काळ तुम्हाला लोकांनी निवडून दिल्यानंतर तुमच्या सरकारला, शिवसेनेला असेल भाजपला असेल, त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये जितक्या तातडीने कामं व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाहीत. एकीकडे अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये लोकांना स्लम रिहॅबिलिटेशन स्कीम सारखी SRS सारखी योजना आहे. दुसरीकडे या माणसांनी स्वतःचे पैसे दिलेत, बँकांमधनं कर्ज काढून दिलेली घरं आहेत. या लोकांना कोणतरी वाली असायला पाहिजे ना. आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही प्रत्येक वेळेस कोर्टामध्ये तिथं
गेले, प्रत्येक वेळेस आमचे प्रश्न आवासून उभा राहिले. त्या वेळेस आम्ही तिथं गेलो, ज्या वेळेस प्रॉब्लेम आला त्या वेळेस मुख्यमंत्र्यांना भेटून, पालकमंत्री साहेब आम्ही स्वतः UD सेक्रेटरीना भेटूून ज्या पद्धतीने कोर्टात प्रस्ताव पाठवायला पाहिजे त्या पद्धतीने प्रस्ताव पाठवला. तुम्ही आता मंदारजी बोललात या ठिकाणी स्लमचं SRA वगैरे इथे लागू व्हायला पाहिजे. ते या इथल्या आमच्या लोकांची मनधैर्यच नाही इथे SRA लागू करायची. 40,000 झोपड्या आमच्या इथं नोटिफिकेशन झालेले आहेत या स्लम मध्ये 95च्या अगोदरच्या. आता त्या आमच्या इथं तुर्बा झोपडपट्टीमध्ये ही रिडेव्हलप करण्यासाठी शासनाकडे पैसा आला होता, पण आमच्या काही लोकांच्या माणसाला ते टेंडर नाही मिळालं म्हणून ते पैसे रिटर्न पाठवले गेले. आता ही गोष्टी आहेत, आम्हाला त्या गोष्टीत आम्हाला जायचं नाही आणि बोलायचं. आम्हाला फक्त आता डिगाला कसं दिलासा भेटेल त्याच्यावरतीच आता तुम्ही बोलवलं, त्याच्यावरतीच आम्ही बोलायला बसलेलो. आणि मला एकच करायचंय, जे काय होईल ते डिगासाठी काही करायला लागलं तरी पालकमंत्री आम्ही स्वतः तिथं प्रयत्नशील आहोत. मंदाताई स्वतः प्रयत्नशील आहेत, त्या स्वतः CM ला भेटतायत. मी स्वतः पालकमंत्र्यांबरोबर जाऊन CM साहेबांना भेटलोय. उद्या पण आम्ही भेटणार आहोत. आमचं म्हणणं एकच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये दिघावासियांना एक वेगळे अमेंडमेंट तयार करून त्यांना दिलासा भेटायला पाहिजे. ठीक आहे. विद्याताई येत्या पावसाळी अधिवेशनात तुम्ही तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते असतील तुमचे, या सगळ्यांकडे तातडीने जाऊन काही एखादं उत्तर, एखादं काहीतरी या सगळ्या प्रश्नामध्ये एखादी योजना हे तुम्ही सादर करायची काही तुमची तयारी वगैरे आहे किंवा नाही? निश्चितच आम्ही सादर करणार आहेत, पण तुम्हाला मी सांगते, दिवाळी अधिवेशनापासून गेले 6 महिन्यापर्यंत मुख्यमंत्र्यांना 10 ते 15 वेळा आम्ही भेटून सांगितलेले, स्वतः पवार साहेबांनी सांगितलेले, गणेश नाईक आणि संदीप नाईक आणि पवार साहेब हे स्वतः त्यांच्याशी बोललेले की दिघावासियांना असं बेघर करू नका. परवा जाहीर सभेमध्ये सुद्धा पवार साहेबांनी सांगितले की दिघ्यातले लोक अत्यंत गरीब आहेत आणि अशा प्रकारे त्यांना बेघर करणं बरोबर नाही. आमचे प्रयत्न चालूच आहेत. आता जे चौगुले म्हणतात की आम्ही करतोय ते नाही, तोडायचं काम कोणी केलंय तर ह्यांनी बेघर करायचं काम केलंय आणि आता ते असं दाखवतायत की आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जातोय. आम्ही आता परवा सुद्धा तुम्हाला इथे यायला नसतं लागलं, ज्यांनी तोडायचं काम केलं ते का गप्प बसलेत? तुम्हाला काय यावं लागतं? ते का पडद्याच्या मागे बसलेत? मग ते आले असते ना इथं, तुम्हाला इथं मुंबई यायला काय लागतं? जे तोडणारे तेच विनंती करतो, तोडणारे आम्ही नाही, आम्ही तोडणारे लोकांसाठी आम्ही स्वतःचे पदाचे पैसे टाकून आम्ही करतोय. तुम्ही काय सांगता हो? विजय चौगुले, 1 मिनिट मी विनंती करतो तुम्हाला दोघांना. तुम्ही वरिष्ठ नेते आहात, अनेक तुम्ही वेगवेगळ्या सभागृहामध्ये सातत्यानं असता. आपण आपली भाषिक पातळी सुद्धा सांभाळूया, कारण याचा मुद्दा असा आहे की अख्खा महाराष्ट्र हे सगळं बघतोय आणि हे बघत असताना सगळ्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला वाटतंय, नाही नक्की तुम्हाला वाटतंय नाही, पण म्हणूनच मी म्हणतोय की कुठेतरी राजकारण बाजूला ठेवा एक दिवस आणि त्या राजकारणाच्या पलीकडे येऊन तुम्ही सगळे मिळून एकत्र येऊन याच्यामधनं काय, कारण याच्यामध्ये बिचारा नागरिक जो आहे तो पूर्णपणे होरपळला गेलेला आहे आणि या सगळ्या होरपळीमध्ये दिघावासियांना ज्या पद्धतीनं गेल्या काही काळामध्ये मंदारजी एकदाच होऊ द्या. मंदारजी मला हे बोलायचं आहे, ताईंनी मागणी करावी विधान परिषदेमध्ये. याच्या मागचे कोण बोलिता धनी आहेत? विजय चौगुले असेल तर विजय चौगुले, कोणी असेल CID इन्क्वायरी लावावी त्याच्या मागे आणि येऊ द्या ना. या लोकांना रस्त्यावर आणणारे कोण आहेत हे जनतेच्या समोर येऊ द्या ना. आम्ही जर असेल तर आमच्यावरती पण ब्लेम होईल. आमचं म्हणणं तेच आहे की ताईने मागणी करावी, इथल्या आमादारांनी मागणी करावी CIDची. ते का गप्प बसलेले आहेत? ते का तोंड खोलत नाहीत? आता खोलत नाहीत? त्यांनी बोलावं ना, मागणी करा. राजू मिश्रा आणि तुम्ही आहात, राजू मिश्रा आणि तुम्ही. ठीक आहे. अहो तुम्हाला तर नोटीस येईलच. नाही, एक मिनिट तुम्ही पुन्हा विद्या चव्हाण विजय चौगुले तुम्ही असेच भांडत राहाल, पण ही सगळी परिस्थिती तुम्ही समजून घ्या. या भांडणाच्या राजकारणाच्या पलीकडे ही परिस्थिती गेलेली आहे. ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारली पाहिजे आणि या सुधारणेच्या पलीकडे जाऊन खरं तर कोर्टाने सुद्धा आणि अगदी राज्यकर्त्यांनी सुद्धा याचा एक आढावा घेतला पाहिजे. नवीन धोरण जे आहे या सगळ्या संदर्भामध्ये ते कुठेतरी आलं पाहिजे. एकीकडे काही उदाहरणं आहेत, कॅम्पाकोला असेल किंवा अगदी उल्हासनगरसारखं उदाहरण असेल, तिथे जर का अधिकृत केली गेली असतील काही इमारती काही संदर्भामधनं, तर या वेळेमध्ये सुद्धा इथे सुद्धा काही ना काही लवकरात लवकर उपाय काढायला पाहिजे. 20 ते 25 हजार कुटुंबांना आपल्या अशा पद्धतीनं जर का रस्त्यावर येण्याची पाळी येत असेल ऐन पावसाळ्यामध्ये, पावसाळ्याच्या पूर्वी
त्यांना पाडू नये अशा पद्धतीचा दिलासा सुद्धा कोर्टाने दिलेला आहे काही इमारतींपुरता, आणि इतर ज्या इमारती आहेत त्या अजून या सगळ्या कचाट्यात सापडायच्या बाकी आहेत. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये लवकरात लवकर मुख्यमंत्री ज्यांच्याकडे ते खातं आहे एकूण अर्बन डेव्हलपमेंट जे आहे त्या सगळ्या नगरविकास खात्याच्या कारभाराच्या संदर्भातनं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर काही ना काही निर्णय या संदर्भात घ्यावा आणि केवळ बघ्याची भूमिका या सगळ्यात घेऊ नये. कुठल्याही राजकारण्यांनी कुठल्याही राजकीय पक्षांनी याच्यामध्ये बघ्याची भूमिका घेऊ नये. आपण दिघ्याच्या संदर्भामध्ये अजून काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. थांबूया.